इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे, त्या इमारतीचा खांब नाथबाबा आहे, आणि ज्या इमारतीचा खांब नाथबाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असा संप्रदाय की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या लेके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत हा ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही. फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबा एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर खाली दूध आहे. राग बाजूला कर आत विस्तव आहे. ढग बाजूला कर वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे साधना. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे दर्शन कर. दुधात लोणी आहे क्रिया कर. उसात साखर आहे प्रक्रिया कर. हृदयात देव आहे साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, माई सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वढाई बिडी नाही. आणि जे कवडीचं काम करीत नाहीत त्यांना उत आला पाहिजे. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा. सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही एकादश नाही मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल. घडणार. हो, त्याचं उत्तर नीट आहे का. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत. हो, एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात. आपल्याकडे काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का. उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळ व्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो का. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का. बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही का. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का. कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे. ज्ञान देव. ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासायदान पाठ नाही. फक्त जन्माला आला पोरं पैदा केले नातू झाले मी आला काही केलं नाही.
काय काय नाही केलं. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, दाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जागेवर मेला. तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. असेच मारणार एकदा नीती घासाडी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जातात. आता एक वाक्य सांगा, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक ते हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक, आणि तो बसणाराला विचारतो वडा आणू का पाव आणू. जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोटेदीश, एकालाही घरी चहा नाही. नाही सगळे सकाळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे. पहा तुम्ही, कडक कपडे घालणार नाही, चहा द्या भाऊ. आणि चहा पिताना म्हणणार जेसीबी घातला आपल्या बरं, काल तुला खड्डा घ्यायला घातला. चहाला पैसे. आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जी माणसं मोजलीला तर त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही मारा. हो नाही आजही पा तुम्ही भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती, अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकला येईना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तुझं कधी तरी का आला, त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठोला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथाळ. आता काय करीला ते काय नो हे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच राही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव अर्जांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झाला. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्रवाणी बसायचं नाही. ते तोंड सोडून देऊन डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तांगड्यावर करंगुडी फाकवा, यायचं नाही, यायचंच नाही. ओ लांब उभं राहायचं, चांगला चप्पल लोट बायचा. पण आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं. अहो इथं येऊन असं बसतोय म्हणतासच न्यायला. मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोललं जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैलगाव म्हणू, तुझे म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा ते जमणार. नको खेद करू कोणता गोष्टीचा, 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 खेद करू
लक्ष्मीचा जाणत नको खेद करू कोणाचा गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत नको भेद करू कोणाच्या गोष्टीचा लक्ष्मीचा जाणत हरिमुखी गाता हरपली चिंता 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 हरिमुखी गाता चिंता बेंदा करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाहीच तर चिंता करून करायचं काय बरं काय आपल्या हातात आहे काय आपल्या हातात आहे अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन अहो ही बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजतानाच मिळाला बरं बल्ब घेणाऱ्याची काय गॅरंटी होल्डर मध्ये बसवाय गेला व्होल्टेज वाढलं बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच ते चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं नाही ना मंडळ तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालंय का बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू नाही मग हातानासाठी करता कशाला बा तुम्ही 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला हो अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याची जाय वृद्धाश्रमात आणि तू आईची माहिती सांगितलं रडू 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 आईची माहिती आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचीच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळी एकाला चेन आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमचे स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं मजेत येत तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तोही द्या ना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळतो त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकवल आणि लोक म्हणतात जग सुधारलं अरे काय डोमलं सुधारलंय अहो धोतर गेला आणि पायजामा आला पायजामा गेला आणि जीन्स आली जीन्स गेली आणि बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळे होत आली काय सुधारली काय आता इथवर तर आलंय अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा म्हणून चिंता बिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आणि एक दिवस सगळ्याला जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज मेला पण